नमस्कार, मी देवी आणि मुंबई तक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. एमपीएससी कडून जो एफडीए मध्ये जी जागा असते औषध निरीक्षक नावाची, त्या जागेसाठी गट ब चा जो पेपर होता तो फुटलेला आहे हे आता आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे किंवा ही माहिती आता सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. पण हे प्रकरण कसं समोर आलं तर ते एका लव्ह स्टोरी मुळे खरं तर समोर आलेलं आहे. आता त्याच्यातली पात्र नक्की काय काय आहेत, काय काय झालेलं आहे हे आपल्याला सगळं थोडक्यात समजून घ्यायचं आहे. पण आज जी मेन अपडेट समोर आलेली आहे ती अशी आहे की ज्या दोघांच्या लव्ह स्टोरीमुळे हे प्रकरण समोर आलं त्यांच्यातलं संभाषण काय होतं तेही आता समोर आलेलं आहे आणि ते या केसमध्ये अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणून वापरलं जाणार आहे. आता बघा, झालं काय की ऋतुजा पाटील नावाची एक मुलगी होती जी या पोस्टसाठी परीक्षा देत होती. आता ती या परीक्षेमध्ये पास व्हावी म्हणून तिला क्वेश्चन पेपर जो आहे तो मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला. आता हे सगळं कसं करण्यात आलं तर या सगळ्यामध्ये मूळ असं झालेलं होतं की ऋतुजा पाटील हिचे जे वडील आहेत अमृत पाटील ते सुद्धा एक शिक्षक होते. त्यांनी त्यांच्या माध्यमातनं किंवा त्यांच्या ओळखीतनं जो पेपर आहे तो त्यांना कसा मिळेल याच्यासाठी त्यांनी जुगाड एक प्रकारे करायचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये कौतल्य अकॅडमी जी आहे त्याचे प्रवीण पाटील ही जी व्यक्ती आहे ती सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती. त्यांच्या मार्फत अमृत पाटील यांना तो पेपर मिळाला, त्यांनी तो त्यांची मुलगी ऋतुजा पाटील हिला दिला आणि मग हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलं. ऋषिकेश गांगर्डे यांनी मूळ तक्रार जी आहे ती आयोगाकडे या सगळ्या प्रकरणामध्ये केलेली होती. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्यामध्ये नक्की लव्ह स्टोरीचा काय संबंध आहे, तर मुळात झालेलं काय होतं की ऋषिकेश गांगर्डे यांनी ज्यावेळेला तक्रार केली त्यानंतर गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील ज्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं यांच्यामध्ये एक संभाषण झालेलं होतं आणि नंतर त्यांचं ब्रेकअप झालं किंवा त्यांच्यात वादावादी झाली आणि ते सगळं जे काही त्यांचं होतं ते फिसकटलं आणि ते फिसकटल्यानंतर गौरव पाटील यांनी चिडून किंवा त्या रागामध्ये त्यांनी ऋषिकेश गांगर्डे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना हे सांगितलं की ऋतुजाचं आणि माझं या सगळ्या संदर्भामध्ये बोलणं जे आहे ते झालेलं होतं. तिने मला जो क्वेश्चन पेपर आहे तो तिने परीक्षेच्या आधीच मला पाठवलेला होता आणि जे स्क्रीनशॉट्स होते त्या दोघांच्या बोलण्याचे ते त्यांनी ऋषिकेश गांगर्डे यांना पाठवलेले होते आणि मग आयोगाला ही टिप मिळालेली होती की अशा प्रकारे पेपर फुटलेला आहे किंवा नाहीये आणि मग चौकशी जी आहे ती सुरू झालेली होती. आता गौरव पाटील यांनी नंतर त्यांची तक्रार जी आहे ती मागे घेतलेली होती पण ऋषिकेश गांगर्डे यांनी तक्रार मागे घेतली नाही. आता या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे तर 3 अधिकारी जे आहेत त्यांना या सगळ्यामध्ये काय म्हणजे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि एकूण मुंबई क्राईम ब्रांच कडनं एकूण 6 लोकांना अटक या सगळ्यामध्ये सध्याच्या घडीला तरी झालेली आहे. याच्यामध्ये ऋतुजा पाटील आहे, तिचे वडील अमृत पाटील आहेत, त्याच सोबत प्रवीण पाटील जे कौतल्य अकॅडमी ज्यांची आहे किंवा ज्यांच्यामुळे हा पेपर जो आहे तो पोहोचलेला आहे त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि मयूर ठाकरे नावाचा व्यक्ती ज्या व्यक्ती कडनं फिजिकली हा पेपर जो होता तो देण्यात आला त्या व्यक्तीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. सो अशा अनेक लोकांना या सगळ्या प्रकरणामध्ये ते चौकशीच्या फेऱ्यात आता अडकलेले आहेत. आता हे संभाषण गौरव आणि ऋतुजामध्ये नेमकं काय झालेलं होतं ते आपल्याला समजून घ्यायचं. त्यांचे व्हॉट्सअपचे चॅट्स आहेत ते आता चॅट्स जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि हे सगळं साधारण मार्च महिन्यात झालेली ही गोष्ट आहे ज्या वेळेला त्या दोघांमध्ये एका प्रकारे संभाषण झालेलं होतं किंवा त्या दोघांना सुद्धा आपण ज्याला म्हणतो की ती त्यावेळेला गौरवला हे सगळे डिटेल्स जे आहे ते सांगत होती. आता बघा, सर्वात पहिले ती काय म्हणते की पप्पा असं बोललेले आहेत की मयूर ठाकरेला पप्पा बोललेले आहेत मयूर ठाकरेला की आता कुठेच काही बोलू नको, घरी सुद्धा नको सांगू, कारण मी माझ्या सख्ख्या भावाला सांगितलेलं नाही. माझ्याकडे पैसे नाहीत, जे जमवले होते ते त्याच्या लग्नासाठी जमवले होते, पण या कामाचं पण काही खरं नाही, कधीही काही होऊ शकतं, स्टे लागू शकतो किंवा आणखीन कट ऑफ जो आहे तो हाय होऊ शकतो, इंटरव्ह्यू नाही निघाला तर काय, त्याच्यामुळे कुठेही काही बोलू नको असं ते म्हणाले. आणि मलाही सांगून दिलं की याच्यावरती विश्वास ठेवू नकोस, तुझा जो जॉब चालू आहे त्याच्यावरती लक्ष ठेव, देवाची इच्छा असेल तर होईल, नाहीतर विषय सोडून दे. हे कोण सांगताय तर हे ऋतुजा तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे गौरवला सगळं सांगते. त्याच्यावरती गौरव म्हणतो ओके. मग ऋतुजा पुढे असं सांगते की कौतल्यानी पैसे मागितलेत उद्या 5 लाख रुपये, काही करून द्या मला उद्या पैसे असं त्यांचं म्हणणं आहे आणि पप्पांना तर तेच टेन्शन आलेलं आहे की इतके 5 लाख रुपये अचानक कुठून आणणार. मग त्याच्यानंतर 20 मार्चचं साधारण त्यांचं हे कॉन्व्हर्सेशन आहे की ती जो क्वेश्चन पेपर जे होते जी प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका तिने गौरवला पाठवलेली होती आणि त्याच्यावर खाली तिने असं लिहिलेलं होतं, तिने फोटो त्याचे काढून पाठवलेले होते, त्याच्या खाली तिने असं लिहिलेलं होतं
की मोबाईल बघू देत नाहीयेत मला, काय असेल ते मला मेसेज करून ठेव आणि हे क्वेश्चन सेट जो दिला असतो तो आहे, याच्यामधले येतील कोणतेही क्वेश्चन्स, या क्वेश्चनला सोडून जे काही क्वेश्चन असतील त्यातून कोणतेही 10 क्वेश्चन्स हे रॉंग सोडवायचे आहेत मला. म्हणजे ही प्रश्नपत्रिका आहे आणि याच्यातले कुठलेही 10 प्रश्न जे आहेत ते मला मुळात चुकीचे सोडवायचे आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे, असं ती म्हणते. मग पुढे 22 मार्चचा हा मेसेज आहे की हाय, त्यांनी जे क्वेश्चन्स दिले होते त्यातनं 78 क्वेश्चन्स आले होते, ते मी कन्फर्म सॉल्व्ह केलेले आहेत. त्यातून त्यांना सोडून दुसरे एक्स्ट्रा मी 13 प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत. असे एकूण मी 91 प्रश्न सोडवलेले आहेत. 77-78 कन्फर्म सॉल्व्ह केले आहेत मी. त्याला डिवाइड करून घे 2नी. दादू भेटला होता आता गेटच्या बाहेर, मी त्याच्यासोबत बोललेले आहे. त्याला बोलले मी मोबाईल जमा होता माझा. मग गौरव तिला त्याच्यावरती म्हणतो की ओके, क्वेश्चन पेपर मिळाला असेल तर चेक करून घे किती बरोबर आहेत ते, तनुची एक्झाम चालू आहे म्हणून नेट ऑन आहे वगैरे वगैरे. आता याच्यातनं मुळात या कॉन्व्हर्सेशन मधनं काय निष्पन्न होतं किंवा काय स्पष्ट होतं, तर पहिली गोष्ट की कौतल्य अकॅडमीचा या सगळ्यामध्ये अर्थातच हात आहे. त्यांनी या सगळ्यासाठी 5 लाख रुपये, या एका पेपरसाठी 5 लाख रुपयांची मागणी सुद्धा त्यांनी केलेली होती. हे पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये हे आहे की हे चॅट्स जे आहेत ते आता एक महत्वाचा पुरावा म्हणून या सगळ्या चौकशीमध्ये वापरले जाणार आहेत. तिसरं म्हणजे की याची कोणालाही कशी खबर लागणार नाही किंवा ही गोष्ट कशी बाहेर येणार नाही, याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले होते. ते सुद्धा या चॅटमधनं स्पष्ट होतं. आता प्रकरण बिघडलं कुठे, तर जिथे गौरव आणि ऋतुजा यांचं परीक्षेनंतर फाटलं. कारण हे बघा, ऋतुजा हिचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं होतं, ती परीक्षा पास झालेली होती. मला वाटतं काहीतरी 7वा क्रमांक का असा काहीतरी तिचा लागलेला होता त्या यादीमध्ये वगैरे वगैरे, असं सगळं झालेलं होतं. पण नंतर तिचं आणि गौरवचं फाटलं. त्याच्यानंतर त्यांनी जाऊन ऋषिकेश गांगर्डे यांची भेट घेतली आणि मग MPSCला या सगळ्यामध्ये भनक जी आहे ती लागलेली होती. त्याच्यानंतर सगळी चौकशी झाली. मुंबई क्राईम ब्रांचकडनं निष्पन्न करण्यात आलं की नाही हो, अशा प्रकारे पेपर जो आहे तो फुटलेला होता किंवा काही लोकांना तो पेपर जो आहे तो मिळालेला होता. आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या चौकशीमध्ये गौरवनी नंतर त्याची तक्रार मागे घेतली किंवा तो बॅकफूटवरती गेला. तो म्हणला की नाही त्यांनी माघार घेतली. पण ऋषिकेश गांगर्डेंनी माघार घेतली नाही आणि त्याच्याकडे गौरवनी दिलेले हे स्क्रीनशॉट्स होते. त्याच्यामुळे मुळात ही केस जी आहे ती आणखीन स्ट्रॉंग झाली. आता हे चॅट्स अत्यंत एक महत्वाचा पुरावा या सगळ्यामध्ये ठरलेले आहेतच. आणखीन अशा काही गोष्टी होत्या का, आणखीन काही चॅट्स होते का? तो मयूर ठाकरे नावाची व्यक्ती आहे जी असं म्हटली जाते की ज्यांनी फिजिकल कॉपी जी आहे ती आणून दिलेली होती, तर त्याचं नक्की काय कनेक्शन आहे? आणखीन याच्यामध्ये कोण लोक अधिकारी इन्व्हॉल्व्ड होते का? या सगळ्या गोष्टींचा तपास होणं अजून बाकी आहे. तो तपास जसा जसा होईल तसं तसं ते सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, तुमच्या समोर आम्ही आणू. पण एक गोष्ट तर नक्की आहे की हे चॅट्स हे एक महत्वाचा धागादोरा जो आहे तो किंवा पुरावा जो आहे तो ठरलेले आहेत या सगळ्यामध्ये. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या व्हिडिओजसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.